नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. तारीख पे तारीख आणि ठाकरे गटाची खारीक बारीक असं जे म्हणायची पाळी आली, त्यांनी स्वतःवरती ओढून घेतलेली ही गोष्ट आहे. आणि ही न्यायालयाने केलेली टिप्पणी आहे. परत कोणाला वाटेल की तुम्हाला काय प्रत्येक वेळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेवरती टीका करायला लागतं. न्यायालयाने असं म्हणलेलं आहे त्यांच्या वकिलाला, ठाकरे गटाची सुनावणी चालू आहे सर्वोच्च न्यायालयात. पक्षचिन्ह, पक्षाचं नाव आणि पक्ष चोरला वगैरे, शिंदे मिंदे 50 ओके, एकदम ओके, तुम्हाला सगळं माहिती. प्रत्यक्ष यांच्या वकिलांनी वारंवार तारीख वाढवून घेतलेली आहे. आणि ह्यांचे प्रवक्ते बाहेर जाऊन जेव्हा असं म्हणतात की न्यायालय निकाल देत नाही, आमच्यावरती अन्याय करतं, ह्याच्यावरतीच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी अतिशय कडक शब्दात ताशेरे उठवलेले आहेत. तुम्ही इथे येऊन तारखा मागता, तुमचे वकील पुढच्या तारीख आणि सलग सुनावणी वगैरे याच्यासाठी आग्रही असतात, आणि बाहेर जाऊन मात्र तुम्ही न्यायालय कसं न्याय देत नाही असं म्हणता, हे चालणार नाही. आता आपले पत्रकार तर सगळे महान आहेत की त्यांना ह्या गोष्टी मात्र नाही कधी छापायच्या असतात. फक्त त्यांना की बाबा ठाकरेवरती कसा अन्याय झाला, म्हणजे ठाकरेंनी स्वतःहून राजीनामा दिल्याच्या नंतर सुद्धा राज्यपाल कोश्यारी यांनी कशी होशियारी केली आणि कसं ते मोदी आणि अमित शहाच्या हातचं भावले ते बोंबलेलं मोकळे, की जेव्हा राजीनामा उद्धव ठाकरेंनी स्वतःहून दिलेला होता, राज्यपालांनी त्यांना तुमच्या पाठीशी बहुमत आहे की नाही हे सिद्ध करा इतकंच सांगितलं होतं. प्रत्यक्ष त्या विधिमंडळामध्ये जाऊन आपल्यावरचा विश्वासदर्शक ठराव संमत करून घेणे हा मार्ग उपलब्ध असताना ह्यांनी राजीनामा दिला. बरं, राजीनामा दिल्याचे काही नाही, पण दिल्याच्या नंतर का बोंबला लागला तुम्ही की राज्यपालांनी अन्याय केला म्हणून? राजीनामा जेव्हा की तुम्ही दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात परवा जे घडलं त्याला म्हणजे तुम्ही काल जे ते लक्षात घ्या की ह्यांचा वकील तारीख वाढून मागतोय, ह्यांच्याकडून अडचणी आहेत, त्याच्यामुळं ते लांबतंय सगळं, आणि तुम्ही आरोप कोणावरती करायला लागला? न्याय व्यवस्थेवरती. अजून एक बोंब काय होऊन बसली माहिती का, ज्याच्यामुळे ह्या सगळ्या खटल्यातलं अर्थच निघून गेला, त्याला काही संदर्भच उरला नाही तशा अर्थाने. एक तर ज्या विधानसभेतलं हे प्रकरण आहे, ती विधानसभा बरखास्त झाली, म्हणजे तिची मुदत संपली. तिची मुदत संपल्याच्या नंतर नव्याने निवडणुका झाल्या. नव्यानं निवडून त्या चिन्हावरती शिंदे गटाचे 57 आमदार निवडून आलेले आहेत, 8 खासदार निवडून आलेले आहेत त्यांचे. म्हणजे तुम्ही ज्या चिन्हाच्या संदर्भामध्ये वाद करता आहात ते तुमचे म्हणता की जेव्हा की तुमच्या त्या चिन्हावरती त्या पक्षाने निवडणूक लढवली आणि तुमच्यापेक्षा जवळपास 2.5 पट आमदार त्यांनी निवडूनही आणले. खासदारांची संख्या तर सारखीच आहे जवळपास. मग तरी तुम्ही मात्र हे असं म्हणत राहणार. म्हणजे ते केजरीवाल सारखे ढोंग करायचे ना की जनता की अदालत में. जनता की अदालतमध्ये झाला ना निर्णय. सर्वसामान्य लोकांना त्यांची जी भावना होती या संदर्भातली ती त्यांनी मतपेटीतून व्यक्त केली. मग तुमचं काय म्हणणं आहे आता? लोकशाहीमध्ये सगळ्यात काय म्हणता येईल त्याला, अंतिम जर काही निवाडा असेल तर तो लोकांच्या हातामध्ये असतो. लोक जे सुनावतील ते खरं आहे असं मानलं जातं आपण, किंवा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमध्ये ज्यांची संख्या जास्त असेल त्यांनी सरकार स्थापन करावा असा प्रत्यक्ष तो नियम आहे. ह्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. मग जर लोकांनी तुम्हाला ह्याच मुद्द्यावरती पराभूत केलं असेल, तुमच्यापेक्षा 2.5 पट जास्त आमदार, तुमचे तर 20च आमदार आहेत, त्यांचे 57 आमदार आहेत, मग ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही ही वस्तुस्थिती जाणून घेणार की नाही? आपले सगळे लिब्रांडो पत्रकार, तुम्हाला आठवत असेल तर हा खटला सुरू झाला त्या दिवसापासून वेगवेगळ्या तारखा देत होते की आत्ता शिंदे सरकार पडणार, मग शिंदे सरकार पडणार, त्यांचा पक्ष बरखास्त होणार, त्यांना ते चिन्ह राहणार नाही, त्यांना ते नाव राहणार नाही. आणि हे सगळं 4 वर्षापासून चालू आहे. जून 2022 आणि आता मे आहे, म्हणजे पुढे जून येतोच आहे, जून 2026, 4 वर्ष पूर्ण झालीत. 20 जून 2022ला हे एकनाथ शिंदे बाहेर पडले होते, त्यांनी बंड केलं होतं, तेव्हापासून ते आजपर्यंत या सगळ्या काळामध्ये एकनाथ शिंदेंचा गट, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे घेऊन निवडणूक लढली, लोकांच्या समोर गेले, त्यांनी स्वतःचं नाणं कसं खणखणीत आहे सिद्ध करून दाखवलं लोकांच्या न्यायालयामध्ये, आणि तरीही मात्र टीका करत बसणं. आणि इकडं अधिकृतरित्या ज्या न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे त्या न्यायालयामध्ये तुमच्याच वकिलांनी तारीख मागितलेली होती किंवा तुमच्याच वकिलांनी अडचणी सांगितलेल्या होत्या आणि त्याच्याप्रमाणे सुनावणी जर पुढे ढकलल्या गेली असेल
आणि तरी एवढं करून तुम्ही आरोप कोणावरती करायला लागलात? सरन्यायाधीशावरती करायला. अजून एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो, राज्याचं जाऊ द्या बाजूला. तुम्हाला आठवत असेल तर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे कसे मोठे नेते आहेत आणि तेव्हा UPA होतं, UPA त्याच्यानंतर मग ही इंडिया आघाडी झालं, याच्यामध्ये तुम्ही म्हणजे उद्धव ठाकरेंना सुद्धा कसं घ्यायला पाहिजे हे सांगत होतं. ते ठीक आहे, 4 वर्ष झाले या गोष्टीला. एकनाथ शिंदे बाजूला गेल्यापासून महाराष्ट्र तर काय बोलावं, पण भारतामध्ये इतर ठिकाणी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा या तथाकथित ठाकरे गटाच्या शिवसेनेने काय हालचाल केली? इंडिया आघाडीचे घटक म्हणून, नेते म्हणून, माजी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती सभा घेतल्या? तुम्ही किती सक्रिय राहिलात? आणि मग जर राहणार नसाल तर मग शिवसेना ही म्हणजे तेव्हा तर तुम्ही जेव्हा शिवसेना एकत्र होती, उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढवल्या होत्या, तुम्ही पूर्णपणे बेदखल झालात. तुमची कोणी तिथं दखलही घेतली नाही, सर्वसामान्य लोकांनी तर नाहीच नाही. त्यामुळे मतही मिळाली नाहीत. महाराष्ट्राच्या बाहेर तेव्हाही नाही, बाळासाहेबांच्या हयातीमध्येच कधी करिश्मा बाळासाहेबांचा निवडणुकीद्वारे उरलेल्या भारतामध्ये चाललेला नव्हता. उद्धव ठाकरेंचा तर काय प्रश्नच नाही. पण त्यांचे प्रवक्ते ते बोलताना तर असं काही आज सुद्धा बोलतात की बस हेच काहीतरी महाराष्ट्राचे नव्हे, राष्ट्राचे नव्हे, हे तर काहीतरी जगाचेच नेते आहेत. आणि वस्तुस्थिती काय आहे की तुम्हाला ठाकरे ब्रँडचं तुणतुणं लावल्याच्या नंतर तो मुंबई महानगरपालिकेचा तुमचा असलेला बाले किल्ला तोही सुरक्षित ठेवता नव्हता. अडचण काय माहितीये का, तुम्ही वाटेल तशी बडबड करता, माध्यमं सोशल मीडिया तुम्हाला उचलतात, पण ही तात्पुरती गोष्ट आहे. लोकशाही काही सोशल मीडियावरती तुम्ही एखादा व्हिडिओ टाकल्यानंतर त्याला किती व्ह्यू मिळालं त्याच्यावरून चालत नाही. लोकांचा तुम्हाला पाठिंबा असावा लागतो. लोकांचा पाठिंबा असेल तर ते टिकतं, अन्यथा ते टिकत नाही. हे सगळं स्पष्ट असताना परत तेच मुद्दे मांडले गेले, त्याच पद्धतीनं सांगितलं गेलं. झालं त्याच्यातून शिकायचं काही शहाणपणच नाही यांना. आत्ताचं जे प्रकरण आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये तुमचा वकील वेळकाढूपणा करतो आहे, कारण कुठली असो, खरी असतील आपण असं गृहीत धरून, पण तुम्ही मात्र टीका टिप्पणी चक्क न्यायाधीशांवरती करायला, न्यायव्यवस्थेवरती करायला लागली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ज्या पद्धतीने यांना सुनावलेले आहेत खडे बोल, आता तरी त्यांनी शहाणं व्हावं, पण माहिती नाही काय करतात आणि काय नाही ते. पण एवढं मात्र निश्चित, ज्या पद्धतीने शिवसेनेने हा मुद्दा कोर्टात नेला, कोर्टामध्ये भांडत बसले, जनतेच्या न्यायालयात नेला, तर जनतेने त्यांना पूर्णपणे त्यांचा निकाल स्पष्टपणे कळवला होता. पण तुम्ही आता कोर्टामध्ये गेलेले आहात, तर मग तुम्हाला त्या ह्याच्याप्रमाणे सगळं पाळावं लागेल. आणि तिथे तुम्ही जर अशा पद्धतीचं वर्तणूक ठेवणार असाल तर न्यायालयाचं मत तुमच्या विरोधामध्ये अतिशय विरोधात जाईल. आणि जी एखादी बाजू तुमच्याकडून येऊ शकते ती सुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही केलेल्या टीकेमुळे तुमच्यापासून दूर जाईल. बघूयात पुढची तारीख जुलैमध्ये दिलेली, म्हणून म्हटलं तारीख पे तारीख आणि ठाकरे गटाची बारीक झाली खारीक. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.